पहिल्या 6 महिन्यापर्यंत आईचंच दूध आपण सगळ्या बाळांना द्यायला सांगतो, किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रथिनं असतात, जे काही कार्बोहायड्रेट्स असतात, विटामिन, मिनरल्स किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही सत्व असतात ते बाळाला पहिल्या 6 महिन्यापर्यंत पुरेसे असतात. बाळ 6 महिन्याचं झालं की बाळाची वाढ ही खूप जास्त वेगाने व्हायला लागते आणि बाळाला मिळणारं कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन हे त्या दुधामध्ये पुरेसं नसतं. त्यामुळे बाळाला वरचे पदार्थ चालू करायला लागतात. वरचे पदार्थ चालू करायचे म्हणजे याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतात. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे हे दिस इज गोइंग टू कॉम्प्लिमेंट ब्रेस्ट फीडिंग. ब्रेस्ट फीडिंग बंद करायचं नाही, ब्रेस्ट फीडिंग चालू ठेवायचं आणि त्याच्याबरोबर हे वेगवेगळे पदार्थ चालू करायचे. त्याच्यामध्ये घरामध्ये जे बनवलेले पदार्थ तेच आम्ही सुरुवातीला द्यायला सांगतो. आणि बाळ सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये फक्त दूधच पित असतं, त्यामुळे बाळाला फक्त स्वॅलोईंग येत असतं. बाळाला अजून च्युईंग किंवा फूड प्रोसेसिंग जमत नसतं. त्यामुळे सुरुवातीच्या काही काळामध्ये आम्ही त्यांना लिक्विड डाएटच द्यायला सांगतो. उदाहरणार्थ पाणी, उकळून गार केलेलं स्वच्छ पाणी, भाताची पेज, मुगडाळची पेज, भाज्यांचं सूप, असे जे पचायला सोपे आणि लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही जे देऊ शकतात ते आम्ही सुरुवातीच्या काळात द्यायला सांगतो. तेही चालू करताना एका वेळेस एकच नवीन पदार्थ चालू करायचा. चालू केलेला पदार्थ कमी क्वांटिटीपासून जास्त क्वांटिटीपर्यंत हळूहळू वाढवत जायचा. सुरुवातीला तो पदार्थ लिक्विड, नंतर सेमी सॉलिड आणि सॉलिड या 3 स्टेजमध्ये वाढवत जायचा. तो पदार्थ, एक पदार्थ बाळाने व्यवस्थित घेतला की मग दुसरा पदार्थ ॲड करायचा, दुसरा घेतला की मग तिसरा ॲड करायचा. असं हळूहळू जर तुम्ही त्या बाळाला आहार देत गेला तर बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.